52मध्ये पहिलं इलेक्शन झालं तेव्हा तो नड्डा सांगतो आतंकवादी, हिटलरपेक्षा 200 टाईम्सने डिक्टेटर आतंकवादी. 78,000 इन्व्हॅलिड निघाले आणि बाबासाहेब पडलेत. त्यानंतर दादांनो 56मध्ये बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि 6 डिसेंबरला मेलेले पावले 56ला. त्यांचंसुद्धा खून करण्यात आलं. त्यानंतर माझा जन्म 15/10/59, 1 मे 1960ला विदर्भ मराठवाडा. कोणी ॲड केलं? हे जे यहुदी आलेले आहेत युरेशियातनं, आर्य हत्यारे, हिटलरपेक्षा 200 टाईम्सने आतंकवादी डिक्टेटर लोक, यांनी विदर्भ आणि मराठवाडा ॲड केला. विदर्भातला यांना काला सोना पाहिजे होता आणि गधे घोडे पाहिजे होते. आम्ही तर गधे घोडेच आहो, पैताडासारखे बोलतो करतोय. अशा पद्धतीने या लोकांनी लोकशाहीला सुरुवात केली. माझा जन्म 59चं, 60ला याने ॲड केलं विदर्भ आणि मराठवाडा आणि 62ला कत्लखाना काढलेला आहे. कोण होते? हिटलरपेक्षा 200 टाईम्स डिक्टेटर लोकच आहेत ना. आणि किती डोकं लढवलं. व्हॅलिडिटीचं ऑफिस, त्यांना आश्रमशाळा दिल्या, तो मधुकर पिचडचा नातेवाईक, म्हणजे SC ST मध्ये बांधून होऊन आपल्या मनमर्जीप्रमाणे चालवत आहेत. आणि 65पासून हिटलरपेक्षा 200 टाईम्सने डिक्टेटर आतंकवादी हा जो शरद पवार हा पॉलिटिक्समध्ये आलेला आहे. 64ला नेहरूजींचा मृत्यू झाला दादांनो. गुलजारला नंदा, लालबहादूर शास्त्रीसुद्धा गायब झाले ताशकंदकरात 66मध्ये, अजूनपर्यंत पत्ता नाही. नंतर 66ला इंदिरा गांधी झाली. सगळ्या प्रायव्हेट बँकेचं तिने हे केलं, नॅशनलाइज केलं. त्यानंतर बघा इंदिरा गांधींनी काय केलं. आणि 67मध्ये आमच्या आया बहिणींनी बाबासाहेबांचा पुतळा याच्यात पाहिजे म्हणून स्ट्राईक केलं आणि दादांबा महामानवने हे करून दिलं. पुतळा शिवाजी महाराज, शाहू महाराज, त्यानंतर फुले आणि बाबासाहेब पुतळा बसवला. कितीतरी अंडरटेकिंग काढलं. आणि त्यानंतर बघा दादांनो 71मध्ये ती लढाई लढली आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य केलं. 73मध्ये दरोट आलं. आणि हे बघा त्यानंतर 73ला बिरसा मुंडा म्हणतो आपला पेरियार रामास्वामी, ज्याचा जन्म 78ला झालेला आहे. त्यांनी म्हटलं होतं बामणाला कापा, सापाला सोडा. आज 69% रिझर्वेशन. आणि राम, सीता आणि लक्ष्मणच्या फोटोला चपलाच्या माळा टाकून चन्नेमध्ये फिरून त्यांनी म्हटलं की ब्राह्मणाला कापा, दिसलं की सापाला सोडून द्या. का सापाने एक माणूस मरतो, हे तर कितीतरी लाखो लोकांना हे करतात. आणि त्यानंतर बघा दादांनो 75ला हिने इमर्जन्सी लावली. जयप्रकाश नारायण इमर्जन्सीच्या विरोधात. आणि 77 आणि इंदिरा गांधी रायबरेलीहून लढली होती राजनैतिक, तिला इन्व्हॅलिड करणारा हा पांढऱ्या चमडीचा जेठमलानी. आणि त्यानंतर 77ला त्यांची गव्हर्नमेंट आली भारतीय जनता पार्टीची, त्याच्यात लालू प्रसाद यादव, त्यानंतर सगळेच होते, रामविलास पासवान, चरणसिंग चंद्रशेखर स्थापना केली. यांचे काळे पिवळे डोळे झाले. आणि दादांनो बघा काय केलं तिने. अशा पद्धतीने तिला ह्या करून त्या लोकांनी पूर्ण 75 वर्षपर्यंत बघा. 73ला पेरियार रामास्वामीचा मृत्यू झाला, त्यांनी नंगानाच सुद्धा. त्यांनी बघा सुईपासून तर मिसाईलपर्यंत कोण आहे? अब्दुल कलाम, KR नारायण, ते मरतपर्यंत यांची कोणाची नाही. आणि त्या मंडल कमिशनसाठी 77पासून यांनी करोडो लोकांची हत्या केलेली आहे राम मंदिरच्या नावाने. आणि पुलोत काढली शरद पवारांनी. आणि 80मध्ये आम्ही तेव्हापर्यंत याच्यात होतो रेडिओमध्ये, आम्हाला अभ्यास नाही. 80मध्ये जेव्हा RSS जनसंघची BJP झालं आहे कमळचं फुल, आणि आम्हाला 76ला एअर रिस्ट्रिक्शन हटवलं. 1,10,00,000 आमचे वार्ड रिझर्व होते दादांनो SC STचे. आणि आम्हाला म्हणतात तुम्ही तुमच्या मायबापाचा पुवार 50चा उदर. मंडल कमिशनला हवा फिरवण्यासाठी यांनी बघा इंदिरा गांधीचा RK धवन, तिच्या लेखच्यासुद्धा हे देश की उन्नती केले मेरा खून का एक गुण, यांनी त्याची हत्या केली. शीख आणि हिंदूमध्ये करोडो लोकांच्या कत्ला केल्या. आणि राजीव गांधीला मारलं. या इंदिरा गांधीला मारल्यानंतर राजीव गांधी आला. कोण होय मारणारे? इंदिरा गांधीला मारणारे कोण होय बरोबर आहे. त्यानंतर त्या लोकांनी अजिबात मारामारी नाही केली. आणि
तिचा खून केलं, त्याच्या अगोदर लेक्चर आहे की देश की उन्नती के लिए मेरा खून का एक एक बूंद काम में आएगा. नंतर राजीव गांधी झाल्यानंतर बघा दादानो 85मध्ये यांनी EVMचा ठराव पास केलेला आहे. आरे हत्यारे, हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर, आतंकवादी हा अटल बिहारी वाजपेयी, मनू सिंघवी आणि प्रकाश कारात यांनी ठराव आणलेला होता. 89 मध्ये राजीव गांधी म्हणतो 1 रुपयामधनं 10 पैसे खर्च करतात, 95 खातात. आणि कांशीरामने म्हटलं होतं तलवार तिलक तराजू मारो सालों को 85 भाग हमारा आहे. आणि बघा त्याचे तुकडे तुकडे केलेत. आणि त्यानंतर बघा यांनी कसे इलिगल कानून केले. त्यानंतर यांनी हे केलं गेट करार हे ते. आणि आज पूर्ण EVM फ्रॉड इलेक्शन घेऊन बघा 24मध्ये पूर्ण फ्रॉड 4-9 पूर्ण EVMनी फ्रॉड करून. आणि दादा बघा 24मध्ये भूषण गवई जेव्हा चीफ जस्टिस झाले त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही पावती द्याल सगळ्यांना व्हीव्हीपॅटची. हा हिटलरच्या 2000 टाइम्सने हिटलरपेक्षा डिक्टेटर आतंकवादी लोक हे जज खन्ना आणि दत्तानी त्याला बोलवलं 18 एप्रिलला. त्यांनी सांगितलं की ये तो इंक जैसी ATM की पावती निकल जाते. ठीक आहे आपका विश्वास नाही का. 24ला सांगितलं की प्रत्येक कॅन्डिडेट राहायचे ते पहिले सिम्बॉल लोडिंग करू. त्यानंतर त्यांनी म्हटलं सेकंड आणि थर्डवाल्याने रिकाउंटिंग करू शकतात. इलेक्शन झालं तर हे नाही, वोटर लिस्टपासून तर पूर्ण फ्रॉड इलेक्शन करून 538 जागांवर निवडून आले. ते फ्रॉड झालेलं आहे. मी आज विचारतो पूर्ण भारतातील पोलीस कमिशनर, कलेक्टर्स ज्यांनी व्होटिंगमध्ये इन्व्हॉल्व घेतलेलं गव्हर्नमेंट, आम्ही जनतेच्या पैशातनं, मला सांगा कोण खोटा बोलतोय. तुम्ही जेव्हा लोकसभेचं व्हीव्हीपॅटने याला टॅली केलेली आहे का, म्हणजे याच्यात कोण खोटा बोलतोय. बरोबर आहे. तुम्हाला आया बहिणी नाही आहेत का. आज पूर्ण म्हणजे हे डिक्टेटर्स बसलेले आहेत आणि तीच व्यवस्था सुरू आहे. आज बघा तुमचं शिक्षण गेलं, सगळं गेलेलं आहे. शेतकरी देशद्रोही, बरोबर आहे. हे बँका लुटून गेलेत. 85 करोड 5 किलोनी, 13 करोड पोरं फिरत आहेत. काय राहिलं आहे. शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं संपून गेलं. आणि इलिगल कानून यांनी कसे फायदे केले आहेत. हे हिटलरपेक्षा 200 पटींनी आतंकवादी डिक्टेटर लोक आहेत. तेच राज करतायत ना. 5000 पण तेच करतायत. बघा कॉमन सिव्हिल कोड तुम्ही आम्ही सांगते एक पक्ष प्रणाली, NDA जाईल, इंडिया येईल. त्यानंतर CC NPRमध्ये तुमची गिनती, तुमच्या प्रॉपर्टी लुटणार आहेत. आणि हे 85 करोडचे व्होटिंगचा अधिकार घेणार आहेत. काय म्हणतो मी, लंकेचे आणेल मी, पाकिस्तानशी आणेल, बांगलादेशी आणेल. आणि 19मध्ये 45 पोरांना मारून टाकलं. आणि बघा डिसेंबर 23मध्ये हे 2 पोरांना घेतलं आणि हे बाहेर निघाले नौटंकी. हे दोन्ही जे आहेत हिटलरपेक्षा 200 टाइम्सनी हे आतंकवादी लोक आहेत, डिक्टेटर आतंकवादी. काय कायदा केला आहे. जो कोणी गव्हर्नमेंटच्या विरुद्ध बोले त्याला 9 महिने जेलमध्ये टाकू. आणि हा परभणीला जो प्रकार झालेला आहे तो त्याचा सॅम्पल आहे. हाफ पॅन्टचं त्यांनी फुल पॅन्ट केलं. त्यामुळे यांची ज्या संस्था आहेत आतंकवादी संस्था, बजरंग दल म्हणा, हिंदू वाहिनी, काय असे भरपूर आहेत त्यांचे. हे आतंकवादी हिटलरपेक्षा देशद्रोही लोक हे पोलिसाचे ड्रेस टाकून निरपराध लोक आहेत. आणि आमच्या समाजातले लोक बघा हे शिकलेले आहेत का. हे टेररिस्ट आतंकवादी लोक यांना जे ऑर्डर्स ते करतात. आणि समाजामध्ये कोणी शिवसेनेच्या नावाने, एका साहेबाच्या नावाने, त्यानंतर हिंदूच्या नावाने, मुस्लिमाच्या नावाने दंगा करून लोकांना भडकवून हे आतंकवादी देशद्रोही लोक आणि निरपराध लोकांची हत्या करतात. तेव्हा आता वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन EVMच्या विरोधात आंदोलन करून कंप्लेंट करा. हे 200 टाइम्सनी NDA आणि इंडिया अलायन्सच्या लोकांच्या विरोधात हे हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर लोक आहेत. आणि हे 5000 वर्षापासून राज्य करत आहेत. मी विचारतो आता कमिशनर, इलेक्शन कमिशनर, पोलीस कमिशनर, कोण खोटा बोलतोय. तो तर म्हणतो की इंग निकल जातो काउंटिंग. तुम्ही काउंटिंग केलेली आहे का. लक्षात ठेवा तुम्हालाही पोरीबळे आहेत. आणि संभाजी ब्रिगेडचा हे सगळं संपलेलं आहे. ती फडणवीसची बायको म्हणते वेश्या व्यवसाय द्या लायसन. आणि फडणवीस म्हणतो हा म्हणतो माझ्या लोखंडाचा आहे, पोरं तयार करायचं आहे. म्हणजे 5000 वर्षाची व्यवस्था ती आज आहे. म्हणजे आमच्या पोरीबाळी फक्त यांच्या भोगासाठी तयार होतील. शिक्षण गेलं, रोजगार गेलं, 15,000 रात्रभर त्यांच्याकडे घाण राहते. 5,000 हे ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हा पूर्णचा पूर्ण हरामाचा पैसे कमा धंदा. आणि तिकडनं ऑर्डर घेतात. आणि SC ST OBC गरीब मराठाच्या लोकांना विचारा, तुम्हाला आर्टिकल
19मध्ये अधिकार आहे, माझं शिक्षण कुठं गेलं, माझी नोकरी कुठं गेली, माझं हे कुठं गेलं, आणि एवढी महागाई करून ठेवलं आहे की उपाशी लोक म्हणतील 85 करोड ते 13 करोड ते का राहिलं आहे माझं, सांगा माझ्या पोरींनो. आणि मी आज जेवढे काही बाया आहेत, चाहे वो मराठाच्या असो, कोणाचे असो, चाहे ब्राह्मणाचं असो, मला सांगा ताईंनो, तुम्ही 1 महिन्याचं गर्भ असते तेव्हापासून तुम्ही आपल्या मुलाचं करता. डिलेवरी म्हणजे दुसरा जन्म. आई म्हणजे ही देवी आहे. मला सांगा काय राहिलेलं आहे. आमच्या पोरीबाळिका यांच्यासाठी भोगासाठी 5 वर्षापासून यांची शांती झालेली नाही आहे. काय केलं यांनी मनुस्मृती घेऊन. आणि तुम्ही मोबाईलमध्ये बघा, असं ब्रह्मा कुठं पैदा झालेलं आहे आणि जगामध्ये असं कुठं आहे का. 1950 पासून कोण बसले आहेत मी तुम्हाला विचारतो. महाराष्ट्रात सगळे संत झालेत, सगळे महाराज झालेत. अरे संभाजी महाराजाचे 32 तुकडे, एखादी बोंबलतो का. जिजाऊ लढली आहे का, असं कुठं व्यवस्था आहे, कुठं ब्रह्मा तयार झालेलं आहे. आज 5000 वर्ष झाले. हे हिटलरपेक्षा 200 टाईम्स लोक आज करत आहेत. आणि माझ्या कोणीही असो, तो ब्राह्मण असो, कोणीही असो, बघा आंबेजोगाईचं प्रमोद महाजनचे वडील, बरोबर आहे, भावही भावानी मारलं, आम्ही त्यांना आतंकवादी म्हणायचं का. गोपीनाथ मुंडे